नमस्कार. सी न्यूज प्रस्तुत निवडणूक विशेष कार्यक्रम होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो मी. आणि आजच्या या भागामध्ये आपण या ठिकाणी आलेले बरेच मंडळी मला या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार आहेत ते या ठिकाणी भेटलेले आहेत. खरं तर या ठिकाणी जेवायला आम्ही आलो होतो, पण जेवता जेवता ही मंडळी या ठिकाणी दिसली आणि त्यांची गप्पा ऐकताना लक्षात आलं की ही मंडळी ते इथली मतदार आहे, तर त्यांच्याशी आपण संवाद साधला पाहिजे, त्यांच्याकडनं जाणून घेतलं पाहिजे की बाबा त्यांचं नेमकं काय मत आहे या निवडणुकीविषयी, या सरकारविषयी आणि त्यांच्या काय समस्या आहेत, काय त्यांना मांडायचं आहे. तर सर्वप्रथम दादा नमस्कार. आपल्याला शेतकऱ्यांचं नेमकं काय तिरग आहे आणि काय त्यांच्या समस्या आहेत? आमच्या शेतकऱ्यांचं एवढं दुःख आहे. आमचा 30-40 वर्षापूर्वीला आमचा पाटाचं उद्घाटन झालं होतं निळवणार चारीचं, तर त्या चारीचं काम झालेलं नाही. ह्या म्हटल्या लोकांनी ते हाणून पाडलेलं आत्तापर्यंत. त्याच्यापासून आमचे पाण्याचे लोक वंचित आहे शेतकरी. आणि दुसरा नंबर असा आहे का कांद्याचे भाव 1.5 रुपयानं 8 आणे किलो विकलेले. कांद्याचे भाव त्या हमी भावाबद्दल काय ते देणार होते? हमी भाव नाही मिळाला. नाही मिळाला. काय 2 रुपये देणार होते ते देखील नाही मिळाले अजून. आणि कर्जमाफीचं काय कर्जमाफ बी काहीच नाही. काहीच केलं नाही. खासदार काही काम केलेलं नाही. ते आता मध्ये चालू काम केलं ते परत मसनी पडावलं. त्याच्यासाठी निधी आलाय असं आलाय म्हणे, पण तो बाहेर नेऊन राहिले. त्याचं काम काय झालेलं नाही ना, काही नाही. खोटं बोलण्याचं सरकार आहे. सर्व खोटं बोलतो. खोटं बोलण्याशिवाय दुसरं काहीच करत नाही हे सरकार. हे सरकार म्हणजे आत्ताचं फेकू सरकार आहे. आणि नुसतं फेकत राहायचं की आम्ही शेतकऱ्यांना कर्ज माफी केली, शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये बँकेमध्ये पैसे टाकले, 1ही रुपया आला नाही, 1 रुपया कर्जमाफी झाली नाही. आणि सांगितलं आम्ही हमी भाव दिला, 1ही रुपया हमी भाव दिला नाही. हमी भाव दिला असता तर कोणत्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीच नसती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे भाजप सरकार आलं तेव्हापासून जे दलितावर अन्याय अत्याचार होऊ राहिलेले आहेत त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. सरकार नुसतं सांगतंय आम्ही घोषणा करतोय, ते नुसते घोषणाचाच बाजार झालेला आहे. त्याच्यामुळे मोदी सरकार नकोच आहे. सध्याचे जे खासदार आहेत लोखंडे साहेब, हे 5 वर्षात मतदारसंघात फिरकलेच नाही आमच्याकडे. इकडं आम्हीच बघितलेलं नाही अजून. आम्ही फक्त TV वर यूट्यूबवर वगैरे याच्यावरच बघितले. प्रत्यक्षात असा खासदार आम्हाला बघायलाच मिळालं नाही. किमान पहिले वागचावरी साहेब होते ते तरी किमान आले होते 1-2-4 वेळा. आणि यांचं आता एवढं देवळालीसारखं मोठं शहर आहे, रावरी फॅक्टरीसारखं, आज 40,000 लोकसंख्येचं. 5 वर्षात काहीच काम आम्हाला तर दिसतं ना, असं काही कोणतं काम नाही झालेलं. एकंदर या सगळ्या संमिश्र प्रतिक्रिया आहे. आणि अगदी आपण मोकळेपणाने मांडतात. हां बोला. काय आपल्याला काय वाटतं की गेल्या 5 वर्षात काय झालं आपले? 5 वर्षात आम्हाला पाणी नाही आहे. कुठं कोण खासदार आहे, काळा आहे का गोरा हे आम्हाला माहीत नाही. तो आमच्याकडे फिरकला पण नाही. आमचं गाव असं आहे, चिमणी कोकून गेली तर पाणी नाही. आणि महिलांवर अत्याचार होतं तर त्यांनी कधी पोलीस कंप्लेंट पण केली नाही. आमच्यापर्यंत कधी कोणी पोहोचलं नाही. आणि गेले 3 वर्ष आमचा कारखाना सलग बंद होता. तेव्हा जेव्हा ही निवडणूक झाली, सुजयदादा विखे आले, त्याच्यानंतर आमचे लोक पोटा पाण्याला लागले. बायांना इथून 4 किलोमीटर अंतरावर कामाला जावं लागायचं. मग आता महिलांविषयी रोजगाराचे देखील अनेक आहेत. मोदी सरकारने जाहीर केलेले आहेत की बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे लघु उद्योग जे आहेत त्यासाठी अनुदान आहे, त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. तर ते तुमच्या गावापर्यंत काय आलेलं नाही का हा प्रकार? काहीच नाही आलं. किंवा आता उज्ज्वला गॅस योजनासारखी योजना असेल, पंतप्रधान आवास योजना असेल. मी सांगते ना तुम्हाला, खासदारच आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. कधी त्यांनी दिसलेच नाही ना. त्यांनी काच खाली करून कधी बघितलं का आमच्याकडे? आता हात दाखवताय, आता असं करताय, आता कशासाठी करताय? काय तुम्ही सांगा आता, शासनाला काय सांगायचं तुम्हाला नेमकं? तुमच्या आम्हाला असा खासदार पाहिजे का आमच्याकडेही बघितलं पाहिजे, आमच्या गावाला पाणी आलं पाहिजे. निळवंडर धरणाचे सर्वे होऊन 10 वर्ष झालं आहे. किती वर्ष झाले? 10 वर्ष. 10 वर्षातून पाणी आम्हाला आलेलं नाही. काय आमच्या गावामध्ये खूप म्हणजे हाल आहे. लोखंडे साहेब इकडे आलेलीच नाही. बरं, त्याच्यामुळं काय सांगता येत नाही. काय पण हवा 5 वर्षात काय कामं झाली? नाही इकडे काही नाही, विशेष नाही घेतलेला कामच नाही. हा इकडे आता हवा सध्याला भाऊसाहेब कांबळेची आहे. दिसतं चित्र असं. हा असं दिसतंय. आता काय सांगता येईल पुढे? उद्या 2-4 दिवसात काय पुढे काय सांगते आम्हाला? नाही तुम्हाला काय वाटतं काय कामं झालेली नाहीत? काय कामं झाली पाहिजेत? मोदी सरकारच्या काळात काय कामं झालेली नाहीत आपल्या भागात? मोदी सरकारच्या कामात मग झाले रोडचे त्याची दळणवळण झालं. शेतकऱ्याचं काय? शेतकऱ्याचं काहीच नाही मग. शेतकऱ्याचं काहीच नाही. अनुदान वगैरे काय? एकदाच मिळालं फक्त, त्याच्यानंतर परत काहीच नाही. 2000चं अनुदान नाही मिळालं आम्हाला. नाही मिळालं. अजून नाही मिळालं. नाही मिळालं. या भागात कोणालाच नाही मिळालं. बरं. आणि मग कर्जमाफीचं काय? कर्जमाफी जर थोडी कटछाट झाली त्याच्यात. कटछाट झाली ना. कटछाट झाली.
काय वाटतंय काय वातावरण म्हणजे वातावरण म्हणजे शेतकरी नाही शेतकरी थोडा अडचणी त्याची असं शेतकरी अडचणी हा हा तुम्ही आहे ना दोन्ही सरकारचे अनुभव घेतले हा हा मागचे हा घेतलं आणि आता 5 वर्ष हा 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 बरोबर काय दोघात फरक काय वाटतं बरं कोण सरकार बाबा सर्वसामान्यांचं काम करू शकता आता इंदिराबाई तेच काम करत होते पहिले चांगले बरं नाही असं ते म्हणजे आज परत काँग्रेस जर आलं तर हा होऊ शकतं हा होऊ शकतं असं दिसतं चित्र पंतप्रधान काय समाधान नाही का तुमचं काय वाटतं आणि मला थोडं जर घ्यायचे ना तरी मग कसं शेतकऱ्याबद्दल विषय थोडा नाराज आहे शेतकरी शेतकऱ्यांमध्ये नाराज हा मला का शेती नाही किंवा दुसरं काहीच नाही मला घर नाही दार नाही का नाही हे आम्ही करतो त्याच्या आमचं पोट भरतं बरोबर आता जे कमवत होतो जे होतं ते आता मिळत नाही कशामुळं काय नोटबंदी झाली GST हे आता धंदा करतो तर याच्यावर मोदी सरकारने याच्यावर टॅक्स लावून दिलेला आहे या प्रत्येक वस्तूवर हां मग काय तर मग मोठ्यांना लावायचं असतं आमच्या गरीब माणसाला कशाला लावायला पाहिजे छोटे मोठे धंदेवाल्यांना त्यांच्यावर का लावायचा तर छोट्या धंद्यांवर देखील या GSTचा जो आहे तो परिणाम झालेला आहे असं हे अगदी छोटासा व्यवसाय आहे यांचा आणि आता एक दुकान माझंच आहे म्हणून त्याच्यावर मी बोलतो आतापर्यंत मला 30 रुपये सुद्धा धंदा झालेला नाही माझा आता दिवसामध्ये होय काय आता एक मोदी सरकारने एक या जाहीरनाम्यात सांगितलं हो ते छोटे छोटे व्यावसायिक आहेत ना त्यांना आम्ही पेन्शन देऊ म्हणून तुम्हाला काय वाटतं देतील का नाही पहिले 15 लाख आता ते एक पेन्शनचं सांगितलंय मग ते पहिल्याच्याला खोटं झालं तर दुसऱ्या टायमाला खोटंच होणार ते शक्य नाही ते हे बोल बच्चनसारखं बोलता नको आहेत जे द्यायचं ते खरंच बोलायचं तुम्ही कमी द्या पण द्या कमी द्या पण द्या 15 नका देऊ 1 लाख दिलेस तर चाललं असतं पण बँकेमध्ये तुम्ही 13 लाख जमा करतो म्हणे अरे तुम्ही 1 लाख दिलेस तर बस झालं असतं ना आणि असं कोणतं सरकार आहे की बिन कष्ट करता तुम्ही 13 लाख त्याच्या बँकेत जमा करताय आणि आम्ही चित्या माणसं आहेत आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी शेट लागायला पाहिजे काँग्रेस राष्ट्रवादी का मोदी सरकारबद्दल नाराजी आहे का नाराज शेतकऱ्याबद्दल काहीच केलं नाही साहेब त्यांनी काहीच नाही केलं त्यांनी आता एवढ्या योजना आणल्या होत्या योजना काय कर्जमाफी शेतकऱ्याला काही नाही ना ज्याला काही नाही त्याला शेतकऱ्याला काहीच दिलं नाही शेतकऱ्याबद्दल ठोस निर्णय घेतलेला नाही त्यांनी अजिबात ठोस निर्णय घेतला नाही माझं हे काँग्रेसचं सरकार घेईल असं वाटतंय हो परिसरातला माणूस काहीतरी करेन आमच्यासाठी बरं असं वाटतं मागच्या खासदार आपल्या या भागात काय या खासदार आमच्या भागात आलाच नाही गोडेगावला सदस्य लोकांनी बरं आणखीन काय बोलू इच्छिता 17 दिवसात त्याला खासदार करून बी काही केलं नाही आमच्यासाठी त्यांनी बरं तर असं एकंदर संमिश्र अशा या प्रतिक्रिया इकडे येत आहेत आणखीन एक आमचे बंधू या ठिकाणी आहेत या भाऊ इकडे या काय वाटतं निवडणुकीची हवा कशी काय बरोबर नाही आहे का बरं अहो घर देत नाही अपंगाला डोल देत नाही अपंगासाठी काही केलं नाही का सरकार काहीच नाही केलं फक्त आशा लावलेली आहे अपंगाला पेन्शन येतं नाही 600 रुपये 45 600 रुपयात काय येणार आहे आता वाढले म्हणतात काय जे वाढी फक्त आता म्हणतात वाढू काहीच वाढणार नाही आहे आणि हे आशा लावलेली आहे फक्त आशा आहे ना फक्त गरीब लोक याच्यातच मरू राहिले आणि घर नाही दार नाही आहे आमच्या माया घरी या तुम्हाला दाखवतो माझी झोपडी कशी तर काय राहतो मी हे पाण्या पावसात आले ना तुम्ही म्हणता हे राहते का काय राहते ते झोपड्यात राहतात उद्या पाऊस पडला ना तर हे म्हातारे आईबाप आहे ना माझे मरते हे मोदीनं काहीच केलं नाही आणि मोदी फक्त आशा लावणार अच्छे दिन आएंगा एकदाच आएंगा अच्छे दिन आएंगा आणि आजचे दिन घ्या काय झालं नाही का तुमच्याकडे काहीच नाही आलं हे समजी किम तिकडून येते पण हे खाल्ले लोक आहे ना समजा खात्यात मी सांगतो ना आशाला वित्यात काय वाटतं तुम्हाला सरकार बद्दक काँग्रेस राष्ट्रवादी एवढं काँग्रेस आल्यावर गरीबाचा नेता होईल शेतकरी माग भरतेन खायला जे बाजार हाट हे डोल अपंगाला डोल वाढतेन थोडे कर्ज माफ होईल जे पाणी बिनी समजा सोय होईल एवढी माझी विनंती आहे कळकळीची विनंती आहे फक्त आहे ना शेतकऱ्यांनी फक्त निवडून द्यावं काँग्रेसला फक्त विजय करा एवढीच इच्छा आहे आई बापाची जीवना शेतकरीची सेवा ते मी रडत आहे शेतकऱ्यानं तुम्ही रडत आहे आशा गाळू राहिली
आता काँग्रेसला निवडून द्या ग, तुमची आशा दूर होणार आहे काँग्रेसच्या काळात. वा वा वा, टाळ्या वाजवा आमच्या भावासाठी. तर भावाने एकदम भारी गाणं म्हटले. भावा लय भारी. कसं आहे माहिती काय, या उन्हाच्या ताडेकामध्ये असं काहीतरी ऐकलं की बरं वाटतं. आणि एखादा कलाकार जेव्हा व्यक्त होतो ना, तो त्याच्या गाण्यातनं होतो ना, तेव्हा त्या भावना ज्या असतात ना, त्या डायरेक्ट अशा भिडतात. भिडल्या पाहिजेत का नाही. तर भावा तुझं कल्याण हो. तुझ्यासाठी एक शेर बनतो, क्या फरक होता है खुदा और पीर में, फर्क होता है खुदा और पीर में, क्या रखा है हाथों की लकीर में, फर्क होता है खुदा और पीर में, क्या रखा है हाथों की लकीर में, जो तू चाहे और तुझे ना मिले, जो तू चाहे और तुझे ना मिले, तो समझ लेना कुछ और अच्छा लिखा है ऊपर वाले ने तेरे तकदीर में. तर तुमच्या सगळ्यांच्या तकदीरमध्ये चांगलं काहीतरी लिहिलेलं आहे, चांगलं काहीतरी मिळावं अशीच अपेक्षा करतो. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये मी इथंच थांबणार आहे. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्याच्या भागामध्ये, नव्या गावामध्ये, नव्या लोकांच्या बरोबर, त्यांच्या नव्या चर्चा ऐकण्यासाठी, नव्या समस्या ऐकण्यासाठी. आता निवडणुकीची रणधुमाळी अगदी 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 जोरात आलेली आहे. शेवटचे 2-3 दिवस उरलेले आहेत आणि या 2-3 दिवसामध्ये ही रणधुमाळी अशीच वाढणार आहे. पण लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा जो प्रयत्न आहे तो आता आणखीन जोमात सुरू होणार आहे आणि चर्चा रंगणार आहे. कारण कार्यक्रमाचं नावच आहे होऊ दे चर्चा. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागामध्ये. पाहत राहा सी न्यूज. पाहत राहा सी न्यूज. पाहत राहा होऊ द्या चर्चा. धन्यवाद.